सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते। पद्मावती बनसोडे लातूरवरून ताईंनी ऑर्डर केले, तर ताईंच्या ऑर्डरचा व्हिडिओ करते मी। तर बघा सुंदर असे ताईंचे बघा 2 कमळ निरांजन आहेत। सुंदर असे बघा ताईंनी 2 राऊंड शेपचे समय आपल्याकडे घेतले। राऊंड शेप समय ही पूर्ण समय वॉश करण्यासाठी पूर्ण ओपन होते बरं का। सगळे वरचा पार्ट वगैरे सगळे पार्टचे निघतात आणि स्क्रू सुद्धा ह्याचा तुम्ही काढून तुपाचे दिवे सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये लावू शकता। तर सुंदर अशा बघा ताईंनी आपल्याला राऊंड शेप समय सुद्धा घेतलेले आहेत 2। तर ही ऑर्डर ताईंची बघू शकता। तर ताईंनी बघा गुलाबाचे धूपकोन 2 घेतले, तुम्ही बघू शकता गुलाबाचे धूपकोन 2 घेतलेले आहेत। सुंदर आणि छान क्वालिटीचे बघा गुलाबाचे धूपकोन ताईंनी एकूण 2 घेतलेले आहेत। चंदन धूपस्टिक एक घेतलेले आहे ताईंनी बघा, आपल्याकडे सुगंधित चंदन धूपस्टिक सुद्धा एक घेतलेले आहे। शंखचक्र दिवे ताईंनी 2 घेतलेले आहेत, ह्याची सकाळीच विधिवत पूजा झालेली आहे। सुंदर आणि छान क्वालिटीचे बघा शंखचक्र दिवे 2 घेतलेले आहेत ताईंनी। त्याच बघा ताईंनी आपल्याला सुंदर अशी बघा धूपदाणी घेतलेली आहे। ह्याच्यामध्ये धूप वगैरे तुम्ही लावू शकता गुलाबाचा किंवा तुम्ही जे आपल्याला धूपकोन घेताय। तर ही ताईंनी बघा सुंदर अशी पितळेची धूपदाणी घेतलेली आहे। तर बघा स्थिर लक्ष्मी, ज्यांच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होत नाही अशा ताईंनी त्यांच्या देवघरामध्ये किंवा दरवाजामध्ये न चुकता नित्य ही स्थिर लक्ष्मीची रांगोळी काढायची आहे। ह्याच्यामध्ये बघा सगळे शुभचिन्ह आहे। तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहण्यासाठी ही स्थिर लक्ष्मी नक्की तुमच्या दरवाजामध्ये काढा। ज्या ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा। तुपाची पंती हे बघू शकता, मातीच्या पंतीमध्ये कुंचन सेटमध्ये ही येते बरं का। तुपाची पंती 2.5 ते 3 तास बरोबर चालते, ही सुद्धा ताईंनी आपल्याकडे घेतलेली आहे। तर बघा ताईंनी कुंचन घेतलाय, सकाळीच ह्या ताईंच्या कुंचनची विधिवत सेवा झालेली आहे। तर बघा ओम श्री विष्णवे नमः आणि ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः ह्या मंत्राचं पठण करत तुम्ही कुंचनला अलंकारित करू शकता, कारण त्याच्यावरती विष्णू भगवान पण आहेत। तर हा ताईंनी सुंदर असं आपल्याकडे धनलक्ष्मी कुंचन घेतलेले तुम्ही बघू शकता। पोटली सुंदर अशी बघा ताईंनी धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी आपल्याकडे पोटली घेतलेली आहे रत्न, आणि ह्याची सेवा कशी करावी ह्याचा व्हिडिओ मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये उत्तर पूजा आणि सेवेची लिंक देते, प्रत्येकाने नक्की बघा। शंखचक्र नाम ताईंनी कुंचन सेवेसाठी बघा सुंदर असं शंखचक्र नाम घेतलेलं आहे आपल्याकडे। कुंचन सेवेसाठी बघा ताईंनी जास्वंदाचं फूल घेतलेलं आहे, पारिजातक घेतलेलं आहे चांदीमध्ये, लवंग घेतलेले आहे। त्यात बघा आपल्याकडे ताईंनी चांदीचं हळकुंड घेतलेलं आहे, चांदीचं श्रीफळ आहे, त्यासोबत बघा उधळायचं चांदीचं फूल आहे, चांदीचं बघा कमळाचं सुंदर असं फूल आहे, मोती पवळा आहे आणि 11 अक्षत आहेत आपल्याकडे चांदीचे आहे। तुम्ही बघू शकता सुंदर अशा बघा 11 अक्षता चांदीच्या आहेत। त्याचबरोबर बघा आपल्याकडं देवी देवतांना घालण्यासाठी छोटेसे मोत्याचे ताईंनी बघा एकूण हे 4 हार घेतले आहेत। 1 2 3 4 हार आहेत मोत्याचे बघा, एकूण 4 हार घेतलेले आहेत। कुंचन सेवेसाठी बघा ताईंनी सुंदर बांगड्या घेतलेल्या आहेत, कवड्या गोमती चक्र पिवळे घेतलेले आहेत। तसंच बघा ताईंनी पंचरत्न घेतलेले आहेत। ही अशी बघा ताईंची धनलक्ष्मी कुंचन सेवेची ऑर्डर आहे। त्याचबरोबर बघा ताईंनी आपल्याला बघा गुलाब 70 रुपयेवाली गुलाबाची अगरबत्ती रोज अगरबत्ती घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। त्याचबरोबर ताईंनी बघा 2 मोगरा अगरबत्ती, ही एक मोगरा अगरबत्ती आहे आणि त्याच्यामध्ये ही एक आहे, एकूण 2 मोगऱ्याच्या अगरबत्त्या ताईंनी घेतलेल्या आहेत। सुंदर असं बघा कमळाचा दिवा ताईंनी घेतलेला आहे आणि माता लक्ष्मीची सुंदर अशी बघा ही फ्रेम घेतलेली आहे, जो की धनाचा वर्षाव करणारी, कारण कुंचन सेवा करताना माता लक्ष्मीची धनाचा वर्षाव करणारे फ्रेम असेल तर आपल्या व्यवसायामध्ये शुभ मानलं जातं, बरकत येते। तर ताईंनी बघा असं सुंदर महालक्ष्मीचा कोल्हापूरच्या धनाचा वर्षाव करणारा आपल्याकडे फोटो सुद्धा घेतलेला आहे। त्याच बघा ताईंनी आसनं घेतलेले आहेत आपल्याकडे बघा, एकूण ताईंनी आसन किती घेतलेत बघूया। तर ताईंनी बघा कुंचन सेवेसाठी किंवा तुम्ही देवी देवतांच्या मूर्त्या देवघरामध्ये ठेवण्यासाठी हे आसन घेऊ शकता। तर एकूण ताईंनी 5 आसन घेतले, 4 आसन आहेत, हे खाली हातरले 5वं। तर ताईंनी बघा एकूण हे 5 आसन आपल्याकडे घेतलेले आहेत। अशी ताईंची ऑर्डर आहे। तर ताई तुमचे मनापासून धन्यवाद, मनापासून आभार की तुम्ही स्वामी मूर्ती आर्टमध्ये छान ऑर्डर केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ। ज्यांना ज्यांना कुंचन सेवेचा व्हिडिओ किंवा कुंचन सेवा कशी करावी असा मनामध्ये प्रश्न असेल किंवा मार्गदर्शन मिळतच नसेल तर तुम्ही माझ्या चॅनलच्या लिंकमध्ये जा, खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, उत्तर पूजा आणि कुंचन सेवा प्रत्येकाने करा आणि त्या सेवेचा अनुभव कमेंटमध्ये ज्यांना आलाय त्यांनी सांगायला विसरू नका। धन्यवाद, श्री स्वामी समर्थ।